23 जुलैला पंतप्रधान मोदीद्वारे व्हिडिओ अपलोड केली गेली आणि या व्हिडिओमध्ये मोदी जंतर मंतर मधील विद्यार्थ्यांना पेपर लीक बद्दल दिलगिरी व्यक्त करत होते आणि ही व्हिडिओ एकाच वेळी फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर म्हणजेच एक्स वर अपलोड केली गेली. पण काही टेक्निकल एररमुळे ही व्हिडिओ 28 जुलैला फेसबुकवरून काही वेळासाठी डिलीट झाली आणि पुढे हाच डिलीटेड व्हिडिओ फेसबुक आणि भारताच्या राजकारणातील वाद ठरला. तर टेक्निकली बघायला गेलं तर कोणते पण कंटेंट जे आपण सोशल मीडियावर अपलोड करतो आणि ते व्हायरल होतात तेव्हा त्या व्हिडिओमुळे इंटरनेटमध्ये ट्रॅफिक जॅम होते आणि अशामुळे काही वेळेसाठी व्हायरल व्हिडिओज असतात त्या सिस्टम मधल्या बग्सद्वारे हाईड केले जातात किंवा त्या व्हिडिओ अनप्लेएबल होतात. पण यात चिंता करण्यासारखी अशी कोणतीही गोष्ट नसते, कारण तुमचा जर व्हिडिओ कोणता व्हायलन्स क्रिएट करत नसेल आणि सोशल मीडिया पॉलिसीजचा उल्लंघन करत नसेल तर हाईड झालेली व्हिडिओ पुन्हा शो होते किंवा इंजिनियर्स त्याला फिक्स करतात. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की मोदींनी अपलोड केलेली व्हिडिओ तर नॉर्मल होती, त्यात हिंसक असं काही नव्हतं. पण व्हिडिओ हिंसक जरी नसली तरी त्या व्हिडिओने 24 तासात 303 मिलियन व्ह्यूजचा आराखडा पार केला. म्हणजे संपूर्ण जगात ही व्हिडिओ 3 अरबहून जास्त लोकांनी पाहिली आणि त्यामुळे या व्हिडिओद्वारे इंटरनेटवर ट्रॅफिक जॅम होऊन फेसबुकवर एरर क्रिएट झाला. आता जे अतिशहाणे आहेत निशिकांत दुबे सारखे जे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत झारखंडमधून, यांचा इगो हर्ट झाला. का तर मोदींची व्हिडिओ फेसबुकने डिलीट केली म्हणून. तर या कारणांमुळे निशिकांत दुबेने मार्क झकरबर्गला टेक्निकल एररसाठी माफीनामा द्यायला सांगितला आणि सेफ हार्बर प्रोटेक्शन ऍक्ट ची धमकी पण दिली. तर आता सेफ हार्बर प्रोटेक्शन ऍक्ट म्हणजे काय? तर सेफ हार्बर प्रोटेक्शन म्हणजे हा तो कायदा असतो ज्यात कोणत्या पण कॉन्टेंट क्रिएटरने जर एखाद्या देशाचं आयटी पॉलिसीचं उल्लंघन करून व्हिडिओ अपलोड केली तर त्या कॉन्टेंट क्रिएटर सोबत त्या सोशल मीडिया कंपनीला पण त्या देशाद्वारे बॅन केलं जाऊ शकतं. बरं आता मला सांगा, मोदीने बनवलेली व्हिडिओ आणि या सेफ हार्बर प्रोटेक्शनचा कुठेही संबंध येतो का? मार्क झकरबर्ग जो फेसबुकचा फाउंडर आहे आणि मेटाचा सीईओ आहे, त्याला मोदीचा व्हिडिओ डिलीट करून काय मिळणार होतं? त्याला दुसरे काही कामधंदे आहे की नाही? उलट मोदीचा व्हिडिओ 5 तासांसाठी डिलीट झाल्यामुळे फेसबुकचा टीआरपी कमी झाला असेल. मार्क झकरबर्गला मोदीबद्दल जर इतकी ईर्ष्या असती तर त्याने इंस्टाग्रामवरील मोदीची व्हिडिओ पण टेक्निकल एरर दाखवून डिलीट केली असती, कारण इंस्टाग्राम पण मार्क झकरबर्गच आहे ना. तर बीजेपीचे जे काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी लोक आहेत त्यांना मी इतकं सांगू इच्छितो की उगाच नको ते आर्ग्युमेंट्स इंटरनॅशनल लेवलला नेऊ नका. याने डिप्लोमॅसीवर पण परिणाम होतो आणि मेटा आणि गुगल सारख्या ज्या यूएस बेस्ड कंपनी आहेत त्यामुळे दोन देशातील संबंधांमध्ये पण परिणाम होऊ शकतो. फायनली मी इतकंच बोलेल, जर भाजप सरकारचा इगो इतकंच मोठा असेल तर स्वतःचे ऍप्स काढा, फेसबुक आणि इंस्टाग्राम सारखे. आपण मेक इन इंडियाच्या नावाने स्वतः तर काय करत नाही आणि दुसऱ्याला पण काय करू देत नाही.